महापालिका निवडणुकीनंतर नांदेड महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा पार पडली आहे. मात्र पुतळ्याच्या प्रश्नावरून गोंधळ बघायला मिळाला. भाजपने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळा उभारणीला मंजुरी दिली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी विविध महापुरुषांचे स्मारक उभारण्याची थेट मागणी केली. याच प्रश्नावरून वंचित आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर येऊन गोंधळ घातला. या गोंधळानंतर महापौरांनी काही तासानंतर सभा आटोपली. काय विषय तर काय आज नांदेड शहर महानगरपालिकेची पहिली सभा पार पडली. या सभेमध्ये स्थायी समिती सदस्य, महिला बाल कल्याण सदस्य तसेच स्वीकृत सदस्यांची निवड झालेली आहे. तसेच देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांच्या पुतळ्याचा ठराव सुद्धा पास झालेला आहे. मॅडम, या पुतळ्याचा जेव्हा ठराव मांडला होता त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीची जी गट नेते त्यांनी असा विषय मांडला होता की टिपू सुलतानचा पण पुतळा करावा. त्यावेळी गदारोळ जे ठरावामध्ये जे आहेत आपल्या विषय पत्रिकेवर जे विषय आहेत तेवढ्याच विषयावर चर्चा झालेली आहे. बाकीचे विषय आपण नंतर अभ्यास करून त्याच्यावर विचार करू. त्यांनी ठराव दिला होता म्हणून टिपू सुलतानच्या पुतळ्याचा विचार करूत आपण त्याच्यावर. आता जे महान नेते देशासाठी ज्यांनी कार्य केलं अशा लोकांचा नक्कीच विचार होईल. सुलतानचं नाव घेतल्यामुळे तुम्ही सभा गुंडाळली, लवकर सभा कुठली सभा गुंडाळलेली नाही. जे विषय पत्रिकेवर जेवढे विषय होते त्याच्यावर पूर्णपणे चर्चा झालेली. खासगी ठराव किती होते इतर नगरसेवकांचे? एवढे जे ठराव आले ते आपले हेच विषयाचेच ठराव होते. आज हे विषय जे निवड होती त्या निवडीचेच विषय आहे. ते विषय नाही. नगरसचिवांना अनेक पत्र दिले होते, वेगवेगळे विषय दिले होते. पुढच्या सभेमध्ये त्याचा विचार करू. यावेळेस निवडीचेच विषय होते आणि एक पुतळ्याचा विषय होतो. पुढच्या जीबीला आपण त्या विषयांचा नक्कीच विचार. जे चांगले विषय आहेत. पहिल्या सभेमध्ये गोंधळ झाला. महापौरांच्या दालनासमोर सदस्य आले. काय झालं होतं, नेमकं कारण काय? गोंधळाचा विषय आता विरोधी पक्ष आहेत गोंधळ करणारच. विषय असा काय कुठलाही विषय नव्हता. आपले जे विषय पत्रिका त्यांच्यावर चर्चेला वेळ दिली होती पण आता गोंधळ त्यांनी करणार. काय विचारत होते तुमच्या? विषय कुठला विषय नव्हता. असं काही गोंधळ करायसारखा विषय नव्हता पण आता विरोधी पक्ष त्यांना काहीतरी त्यांचं दाखवून लागतं अस्तित्व त्यासाठी त्यांनी बोललं. पत्रिकेवर विशेष करून 3च विषय प्रमुख होते. त्यामध्ये माननीय भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्याचं, दुसरा महिला बाल कल्याण समिती सदस्यासाठी, तिसरं स्टँडिंगसाठी आणि चौथं होतं आमचं कॉक मेंबरसाठी. या विषयावरच आम्हाला चर्चा करायची होती आणि पहिली मीटिंग असल्यामुळं माननीय महापौरांना सभागृहात संबोधित केलं होतं की जे बी कोणाला चर्चा करायची असेल त्याने अजेंडा विषयपत्रिका पास झाल्यानंतर आम्ही शेवटचे अर्धा तास सर्वांना चर्चा करायची देऊ. टिपू सुलतानचा पुतळ्याचा विषय मांडला होता त्या गटनेत्यांनी आपल्या वंचितच्या, आणि त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांनी महापौरांना ठराव देखील तसा दिला. बघा, अनेकांनी अनेक ठराव दिले पुतळ्यासाठी. मी बी स्वतः पृथ्वीराज चव्हाणाच्या पुतळ्यासाठी आम्ही दिलो होतो. आमचे सूचक अनुमोदक उमेश चव्हाणवर संदेह होते. आम्हाला पूर्णांकृत पुतळा करायचा, तो ठरावाला नेहमी नाराज नाही. तर बाकीच्या पुतळ्याच्या विषयाचा एका सन्मान सदस्यानं म्हणलं की डॉक्टर अब्दुल कलाम माझ्या पुतळा उभारायचं, बिलकुल उभारायचं त्यांनी त्यासाठी काहीतरी केलेलं आहे. पण असे वादग्रस्त विषय आणू नये, अशा वादग्रस्त विषयाचा पुतळा आणू नये की जे की सभागृहाचा माहोल खराब होईल किंवा शहराचा माहोल खराब होईल. आम्ही सन्माननीय नगरसेवकाला म्हणत होतो की तुमची चर्चा जे विषय चर्चामध्ये घेऊ पण त्यांचं अजेंडाच वेगळा होता. हे आपण समजू शकता की अजेंडा काय आहे आणि त्या अजेंडाच्या अनुषंगाने मी स्वतः म्हणलो आम्ही तुम्ही हे विषय नंतर घेऊ, पण विषय पत्रिका होऊ द्या असं आमचं म्हणणं होतं. सर, विरोधकांनी गोंधळ का घातला? तुमच्या आसनापर्यंत ते आले, काय नेमका तो विषय होता? बघा, मी बी मागील 20 वर्ष विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्षनेता होतो. पण आपली भूमिका मांडताना
सत्ताधाऱ्यांना मुद्देसूद तुम्हाला बोललं पाहिजे. नुसतं आक्रमक व्हावं किंवा फोटोसाठी किंवा एखादा विशिष्ट समाजासाठी दाखवण्यासाठी आपण प्रयत्न करू नये, ही भूमिका त्यावेळेस आमची होती. तर मला आमच्या यावेळेस आम्ही सत्तेमध्ये असल्यामुळं विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांची मुभा आहे. कलम 44 ते वैयक्तिक बोलू शकतात की बाई आमची ही मागणी आहे, आमची बाजू तुम्ही का घेतली नाही. पण फक्त समोर येऊन डेस्कसमोर येणं आणि फोटो काढणं आणि वादग्रस्त विषय करणं हे यांचा हेतूच. टिपू सुलतानचं नाव घेतल्यामुळे भाजप घाबरलेली, तुम्ही सभा गुंडाळली घाबरून, असं त्यांचं. हे बघा, टिपू सुलतान काय इतिहास सांगायला म्हटलं तर त्या विषयावर मी बोलणार नाही. जेव्हा सभागृहामध्ये टिपू सुलतानचा विषय येईल त्या विषयावर आम्ही तेव्हा बोलू. आणि भारतीय जनता पार्टी कोणाला घाबरणार नाही. आम्ही देशहिताचं काम करतो, देशासंदर्भात काम करतो. शहराचे नेतृत्व आमचे माजी मुख्यमंत्री आमचे नेते यशवंतराव चव्हाण करतात. आम्हाला फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे आणि भारतीय जनता पार्टी कोणाच्या बापाला घाबरत नाही. त्यांनी तो हा ठराव दिला तर तुम्ही घेणार का टिपू सुलतानच्या पुतळ्याचा? बघा, टिपू सुलतानचा ठराव घेताना त्यांनी देशासाठी काय केलं आणि इतर धर्मासाठी काय केलं याची पार्श्वभूमी त्या सन्मान्य नगरसेवक सभागृहामध्ये बोलावी आणि त्यानंतर आम्ही त्या विषयावर बोलू. एक विषय तुम्ही मांडला होता, त्यावरून त्यांनी विषयपत्रिका सुरू केली, त्यानंतर गोंधळ झाला. काय नेमका तुमचा विषय होता? आम्ही विषयपत्रिका मागील 7 दिवसापूर्वी आमचे विषय दिले होते. आम्ही संभाजी महाराजांचा शहरामध्ये पुतळा व्हावा, आम्ही टिपू सुलतान यांचा पुतळा व्हावा, माता रमाईचा पुतळा व्हावा, असं आम्ही सभागृहात 7 दिवस आधी पत्र दिलं. आमचा अजेंड्यावर घेतला नाही त्यांनी आम्हाला बोलले की आपण या पुतळ्यावर त्याची चर्चा करू आणि पुढच्या मीटिंगमध्ये घेऊ. याच्यामध्ये BJPवाले मनमानी कारभार करत आहेत. त्यांनी GB मध्ये कुठलीच चर्चा केली नाही. आपलं डायरेक्ट वाचन सुरू करून कुठल्याच सन्मान्य सदस्याला बोलायची संधी दिली नाही. म्हणून या आजच्या जीबीचा मी लोकन्याय विकास आघाडीच्या वतीने निषेध करतो. असंच चालत असेल तर यांनी घरी बसून GB घ्यावी. टिपू सुलतानचं तुम्ही नाव घेतल्यामुळे त्यांनी तशी घाई केली. बिलकुल, त्यांना टिपू सुलतानची काय ॲलर्जी हे माहीत नाही. पण टिपू सुलतान हे मोठे राजा होते. ब्रिटिशांनी त्यांनी मोठा लढा दिला होता. ब्रिटिशांना वारंवार त्यांनी हरवलं होतं. अशा मोठ्या एका राजाचा आपण पुतळा केला तर ते चांगलं होईल. शहरामध्ये त्यांचा एक चौकसुद्धा आहे, त्या चौकामध्ये हा पुतळा व्हावा अशी आमची मागणी आहे. ही मागणी दाबण्यासाठी सभागृहात एवढी त्यांना काय भीती आहे टिपू सुलतानची, सभागृहामध्ये त्यांचं बहुमत असताना सुद्धा हे का पळून जातात हे आम्हाला कळत नाही. असं जर जीबी करायची असेल तर नाही, घर बसून जीबी घ्यावी. तथागत गौतम बुद्धाचा पुतळा मागच्या 30 वर्षापासून प्रलंबित आहे, त्याच्यासाठी आपण आज बोललो. आज आम्ही तथागत गौतम बुद्धांचा जो पुतळ्याचा ठराव मंजूर झालेला आहे त्याच्यावर कुठल्याच प्रकारचं काम होत नाही आणि तुम्ही नवीन पुतळे आणताय. आम्हाला चर्चासुद्धा करू दिली नाही. आमचं म्हणणं होतं की तुम्ही प्रधानमंत्र्याचा पुतळा लावा, पण पुतळा लावण्याच्या आधी एखादं हॉस्पिटल बांधा. त्या हॉस्पिटलमध्ये त्या खर्च हॉस्पिटल एखादं सुरू करून त्या हॉस्पिटलमध्ये आपण पंतप्रधानांचा पुतळा लावा. आणि शहरामध्ये खूप जनतेचे अस्मितेचे विषय आहेत, पुतळ्यांचे विषय आहेत, ते सुद्धा आपण पीठासन अधिकाऱ्यांनी महापौरांनी विषयावर घ्यायला पाहिजे होतं. म्हणून आम्ही या जीबीचा निषेध करतो. कारण त्यांनी एवढी ॲलर्जी काय टिपू सुलतानच्या पुतळ्याची हे आम्हाला समजत नाही. बहुमत असताना सुद्धा ते सगळे पळून गेलेत. म्हणजे त्यांना कुठं असं वाटतंय का त्यांचं बहुमत भविष्यात तुटेल.